लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सांगली जिल्ह्यातील बांबोडे येथे पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी दिंडीचा उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला। सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश भारती महेंद्र लाड यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले। बांबोडे तालुका पलूस येथून पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी दिंडीचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय ऋषिकेश भारती महेंद्र लाड यांच्या शुभ हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात दिंडीचे स्वागत केले। टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड गजरात दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले। परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। या प्रसंगी मान्यवरांनी वारकरी संप्रदायाची परंपरा, सामाजिक ऐक्य आणि आध्यात्मिक संस्कार जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले। शिस्त, भक्ती आणि एकोप्याचे दर्शन घडवत दिंडीचा शुभारंभ उत्साहात पार पडला। बांबोडे येथून पंढरीच्या दिशेने निघालेल्या या दिंडीमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून विठ्ठल नामाच्या गजरात वारकऱ्यांचा प्रवास सुरू झाला आहे। लोकन्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी बांबोडे।